सुटले की नाही तोंडाला पाणी, मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत अशी भरल्या वांग्याची रस्सा भाजी आज आपण केलेली आहे. पाहताच कोणाला हे आवडणार बरं का. ताटात वाढली तर फस्तच होणार. तर गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला करूया वांग्याची रस्सा भाजीची तयारी. तर इथे वांगे घेतलेले आहेत, 4 भागामध्ये आपण कट करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहेत, तर काळसर पडू नये म्हणून. तर वांगे आता चांगली पाण्यामध्ये एक 5 मिनटं ठेवूया आणि ते भाजलेले शेंगदाणे, लसूण, आलं, ओलं खोबरं, आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता बारीक करून घेऊया. पाणी न टाकताच वाटण करून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर पाणी नाही टाकायचं बरं का वाटणामध्ये, कारण का आपल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित हा मसाला भरला गेला पाहिजे, त्याच्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर यामध्ये आता आपल्याला मसाले वापरायचे आहेत. तर मसाले आपण घरगुतीच घेतलेले आहेत. आपले लाल तिखट आणि काळा मसाला केलेला आहे, तो वापरलेला आहे. तर हे मसाले तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता, पण वर्षभराच्या साठवणुकीसाठी जो मसाला आपण केला जातो तोच येथे मी वापरलेला आहे. आता चवीनुसार आपण यामध्ये आता वांगी जी आहे ना आपण ती पाण्यातून बाहेर काढून ठेवलेली आहेत, म्हणजे स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून एका डिशमध्ये आपण काढून ठेवलेली आहेत. तोपर्यंत हा मसाला चांगला एकजीव करून घेऊया. आणि वांग्याची चव खऱ्या भाजीने कसे वाटते, तर वांग्यामध्ये ना आता आपण थोडंसं मीठ भरणार आहोत, म्हणजे वांग्याची चव ही दुपटीने वाढते बरं का. नुसता असा मसाला केला आणि वांग्यामध्ये भरला तर थोडंसं भाजी खाण्यामध्ये आपल्याला थोडंसं वेगळेपण जाणवतं. मसाला भरते वेळेस थोडंसं मीठ भरलं वांग्यामध्ये तर वांग्याची चव आहे ना दुपटीने वाढते खाताना. तर कधी पण ना असं थोडंसं मीठ भरायचं. तर हे पहा अशा पद्धतीमध्ये आपण थोडंसं चिमूट भर घेऊन मीठ टाकायचं सर्व वांग्यांमध्ये, म्हणजे वांगं खाताना चवीला खूप छान लागतं. तर तुम्ही करता का असं, नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बरं का. ते सर्व वांग्यांमध्ये अशाच प्रकारे आपण थोडंसं मीठ भरून घेऊया आणि जो मसाला केलेला आहे आपण तो गच्च व्यवस्थित असा भरून घेऊया. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता कढई चांगली गरम झाली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे. मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडली की कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे आणि नंतर आपण जी वांगी मस्तपैकी अशी भरून ठेवलेली आहे ती टाकायची आहेत. आणि सर्व वांगी आता आपल्याला ना एक 5 मिनटं मंद आचेवरती परतून घ्यायची आहेत. आणि मसाला असा चांगला गच्च भरला ना की मसाला अजिबात निघत देखील नाही आणि मग वांगी देखील मीठ भरल्यामुळे चवीला खूप छान लागतात. तर तुम्ही नक्कीच असं वांग्यामध्ये मीठ भरून अशी भाजी करून पहा, खूप छान होते चवीला. तर आता मंद आचेवरती एक 5 मिनटं आपण परतून घेऊया. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया, म्हणजे भाजी ही पटकन वाफवली देखील जाते. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 5 मिनटं मंद आचेवरती पुन्हा वाफ काढूया आपण. ते 5 मिनटं झालेली आहेत आणि वांगी पाहू शकता मस्तपैकी अशी वाफवली गेली आहेत. आता जे आपण वाटणाचं पाणी काढलेलं आहे ते पाणी यामध्ये टाकूया आणि आपल्याला जेवढी रस्सा भाजी करायची आहे तेवढे यामध्ये पाणी टाकायचं, कारण काही आपण भाजी वाफवली गेली आहे त्याच्यामुळे पाणी जास्त लागत नाही आणि भाजी वाफवल्यामुळे पटकन शिजली जाते. तर आपल्याला जेवढी रस्सा भाजी करायची आता तेवढं पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया. आता गॅस आपल्याला थोडासा मोठा करायचा आहे आणि भाजीला चांगली उकळी यायला लागली की मग पुन्हा एकदा गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. जर भाजी जास्त मोठ्या उकळीमध्ये जर भाजी आपण शिजवली तर मग उकळीमध्ये तरी निघून जाते. त्यामुळे उकळी फुटायला लागली की गॅस हा बारीक करायचा आणि भाजी मंद आचेवरती 5 मिनटामध्येच भाजी शिजली जाते. तर पाहू शकता आपली मस्तपैकी अशी चमचमीत रस्सा भाजी येथे झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करायला अजिबात विसरू नका. खूप छान होते चवीला आणि भाकरीबरोबर अप्रतिम लागते. बरोबर मस्तपैकी कांदा घ्यायचा बरं का फोडून खायला. तर आज केलेली रस्सा भाजी जर तुम्हाला वांग्याची आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी घेऊन.